नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चण्याची आमटी किंवा चण्याची रस्सा भाजी सुद्धा तुम्ही म्हणू शकता। इथे चणे भिजून घेतलेले आहेत, मोड आलेले चणे घ्या। त्यानंतर बघू शकता तुम्ही कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून मी चणे छान असे शिजवून घेतलेले आहेत। आता आपण वाटणाला लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे भाजलेले सुकं खोबरं आहे 2 टेबलस्पून, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं व 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे व थोडीशी कोथिंबीर। आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता वाटायचं आहे। बघा तुम्ही वाटण वाटून तयार आहे। आता इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं ते जिरं घाला। पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलू द्या। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे व बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त आपल्याला करपवायचा नाहीये, तांबूस रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। ते बघू शकता तुम्ही कांदा भाजून झालेला आहे। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। वाटण छान असं परतून घेऊया। ते बघू शकता तुम्ही वाटण छान परतून झालेलं आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे ही, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घाला। त्यानंतर हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा धने पावडर। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। इथे मी मिक्सरमध्ये पाणी घालून सर्व मसाला त्यात घालणार आहे। पाणी घातल्यामुळे काय होईल, आपले कोरडे मसाले आपल्या त्या वाटणामध्ये छान असे मिक्स होतील व एकसारखे भाजून होतील। 2 मिनिटं झाकून ठेवूया। ते बघू शकता मसाला छान असा भाजून झालेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे त्याला। आता इथे आपण चणे घालायचे आहेत। चण्याचं पाणी बाजूला काढून ठेवा, फक्त चणे घालायचे आहेत। 2 मिनिटं चणे छान मसाल्यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांनंतर आपल्याला जे चणे बॉईल केलेलं पाणी होतं ना ते घालायचं आहे। इथे रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाट किंवा पातळ करू शकता। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी उकळायला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला छान अशी तर्री आलेली आहे। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घालूया। आणि पुन्हा आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करून 5 मिनिटं उकळी करून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत। इथे आपल्या चण्याची आमटी तुम्ही बघू शकता कशी छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला चण्याची रेसिपी कशी वाटली, माझी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।